फुलाप्रमाणे आयुष्य आपलं सुंदर असावं, छान असावं. आता हे गोकर्णीचं फुल आहे. इथं मला मागे पण व्हिडिओ टाकला होता या फुलाचा. तर आयुष्य एकदम सुंदर असावं, छान असावं. प्रत्येकाला सुख हवं असं वाटतं, पण सुखाची ओढ करताना दुःखाची जाणीव होतेच. आणि प्रत्येक दुःखामधनं सुखाचे दिवस नक्कीच येतात. परमेश्वरावर भरोसा राखून सगळं काही नीट व्यवस्थित शांतपणे सहन करून त्याच्यातनं मार्ग काढून मनुष्य हा सुखाचा विचार करतोच आणि सुख येतच नक्की पदरामध्ये. तर प्रत्येकाला नीट व्यवस्थित आणि आनंदी जगायचं असतं. म्हणून भगवंताचं स्मरण नेहमी करा. तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाला, पण मनापासून त्याला शरण जा आणि आपले प्रश्न नेमके नीट व्यवस्थित मांडा. आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला ठाऊक नाही राहत. म्हणून भगवंताला हे ठरवू द्या. भगवंता जे काही आपल्याला देतो ते आपल्याला स्वीकारावं लागतं. त्याच्यावर आपल्याला ऑप्शन नाही. ते नाही असं आपल्याला सांगताच येत नाही. आपल्याला आयुष्यात जे आलं ते भोगावेच लागतं आणि हे प्रत्येकाच्या पदरात पडतंच. म्हणून माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.